नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत भाईंदर परिसरातल्या शिर्डी नगर बी विंग मध्ये, जिथे आपण भेटणार आहोत दाभोळकर कुटुंबियांना. एक आई जी मातृत्वाच्या अनुभवासाठी आसुसलेली होती, एक जोडपं जे आई बाबा होण्याची आतुरतेने वाट बघत होते. त्यांची इच्छा पूर्ण केली आहे छोटूशा भूमीने. भेटूया या अत्यंत खास भूमी दाभोळकरला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हॅलो. चला, माझी आणि भूमीची हळूहळू गट्टी होते, तोपर्यंत आपण जाणून घेऊया हे सगळे भूमीचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी भूमीची आई वेदश्री दाभोळकर. ओके. मी भूमीचे पप्पा विक्रांत बैराम दाभोळकर. ओके. मी भूमीचे आजोबा शशिकांत श्रीधर चाळके. मी भूमीची आजी शुभांगी शशिकांत चाळके. मी भूमीचा मोठा मामा राकेश शशिकांत चाळके. मी भूमीचा छोटा मामा मुकेश चाळके. चला, सगळ्यांची ओळख झाली आहे, आता गप्पा मारूया भूमीच्या आई बाबांची. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. कुठे भेटलात? एकाच एरियामध्ये राहत होते. बरं, मग लग्नाचा निर्णय घेतला. हा. मग घरून काही विरोध वगैरे अजिबात नव्हता? नाही, थोडस झालं माझ्याकडनं, पण नंतर ठीक आहे, सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. ओके. आणि लग्नानंतर किती वर्षांनी भूमीचा जन्म झाला? 2.5 वर्षांनी. तुम्ही तसं प्लॅन केलं होतं? नाही. थोडासा प्रॉब्लेम झालेला. बरं, काय प्रॉब्लेम झाला होता? ऍक्च्युली माझं 2 वेळा मिसकॅरेज झालेलं. बरं. पण मग 2 वेळा असं झाल्यानंतर तुम्हाला थोडी भीती वाटत होती की कसं होईल, काय होईल? हो. काय तेव्हा मनात चालू होतं? ऍक्च्युली परत काय असं होऊ नये वगैरे. आणि ऍक्च्युली तसं थोडीशी हे झालेली होती, त्याच्यावरनं डॉक्टरने लगेच मला हे सांगितलं. आणि मग मला दररोज इंजेक्शन चाललेले 3ऱ्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत. त्याचा काही त्रास व्हायचा? खूप हात सुजायचा, अक्षरशः खूप हात सुजायचा. अरे बापरे. तुम्हाला असं हवं तर मुलगा मुलगी असं काही ठरलं? नाही, असं काही नाही, आम्हाला बाळ पाहिजे होतं. बाळ पाहिजे होतं, अर्थातच. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते का कसले? हो, लागलेले. चिप्स खायचे. चिप्स खायचे? हा, हे मी नाही ऐकलं कधी. सो चिप्स खायचा? चिप्स खायचे. आणि मग असं रात्री अपरात्री पण खायचे हो, वाटायचे? खूप. मग ते काय आणून द्यायचे तुम्हाला? रात्रीच आणून ठेवायचं पहिलंच. आधीच आणून ठेवायचं, हा. म्हणजे झोपेतून उठून जायला नको. ती मला सांगायची की 3-4 वाजता उठायची, मला चिप्स पाहिजे, भूक लागली. खायचे. मग मी ऑफिसमधून येताना आधीच 5-6 पॅकेट बॅगेतून घेऊनच यायचो, जेणेकरून रात्री कुठे धावपळ नको आणि एवढ्या रात्री कुठे भेटणारही नाही. त्यामुळे पूर्ण प्रिपरेशन होतं तिथे. मग भरपूर चिप्स खाल्ले? हो, भरपूर खाल्ले. बरं, डिलिव्हरीच्या वेळेला काय कसा प्रसंग होता? धावपळ झाली का? गंमत जम्मत झाली का? ऑफिसला होतो मी. सासू सासऱ्यांचा फोन आला की असं असं तिला त्रास होतोय, तर आम्ही घेऊन चाललो. मी म्हटलं ठीक आहे, घेऊन जा तुम्ही. प्रायव्हेट हॉस्पिटललाच आम्ही ट्रीटमेंट घेतली होती. मी ऑफिसमधून निघालो, हॉस्पिटलला पोहोचलो. मी, सासू सासरे होते, ही होती, झोपली होती. त्रास होत नव्हता हिला, पण ती बोलली मला की आज होईल करून. मनात एकच चाललं होतं की जे काय होईल व्यवस्थित होऊ दे. आणि हॉस्पिटलला थांबलेलो मी आणि सासू सासरे, आम्ही 3 जण होतो. आय थिंक 9 वाजता मला वाटतं डॉक्टरांनी हिला काहीतरी इंजेक्शन दिलं होतं लेबर पेनचं. आणि त्यावेळी हिला त्रास व्हायला लागला आणि रडायला लागले. त्यावेळी हिच्या बाजूला मीच होतो, पण मला बघवत नव्हतं. ॲक्च्युली ती रडत होती, ओरडत होती. आणि मी प्रे करत होतो की लवकरात लवकर होऊ दे आणि सर्व काही व्यवस्थित होऊ दे. आणि आय थिंक 12-12:30ला डॉक्टरांनी हिला आतमध्ये घेतलं डिलिव्हरीसाठी. आणि मी आणि माझी सासू त्यावेळी बाहेर थांबलो होतो. मी तेव्हा देखील देवाकडे प्रार्थनाच करत होतो की सर्व काही सुखरूप होऊ दे. आणि आय थिंक 1 वाजता हिचा जन्म झाला. डॉक्टरांनी मला 1:15ला डॉक्टर बाहेर आले आणि बोलले की मुलगी झाली. तर थोडं एकदम मला भरून आलो आणि मी थोडा 5-10 मिनटं बाजूला आलो आणि रडायला लागलो. कारण दोन वेळा मिसकॅरेज झाल्यानंतर आम्ही 3ऱ्यांदा चान्स घेतला होता, पण सुखरूप पार पडला. आणि मुलगा किंवा मुलगी ही काही अपेक्षा नव्हती, पण नॉर्मल झाली. डॉक्टर एवढे बोलल्यानंतर की खूप खुश झालो मी आणि डोळ्यातून देखील माझे पाणी आलेलं. मी बऱ्याच बाबांना हा प्रश्न विचारते. आपल्या स्वतःच्या बाळाला हातात धरल्यावर, आपण बाबा झालोय हे कळल्यावरती आपल्या बाबांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो का? हो, नक्कीच बदलला. कारण त्यावेळी कळलं की आता हातात बाळ होतं माझ्या आणि ती माझी मुलगी होती. तर आता हिचं पुढे
फ्युचर काय किंवा आमची काही रिस्पॉन्सिबिलिटी दोघांच्या वाढल्यात का, तर हिचं पुढे कसं काय हिला मोठं करायचं आहे, शिकवायचं आहे वगैरे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या की आता म्हणजे आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी काय केलं असेल आणि आता तीच गोष्ट आम्हाला आता आमच्या बाळासाठी करायची. त्यामुळे ते एक डोक्यात होतं की आता मीही बाबा झालो आहे, तर माझ्याही जिम्मेदारी आहेत आता हिला पुढे एक मुलगी म्हणून चांगलं यशस्वी करायचं आणि तिचे सर्व काही इच्छा काही असतील काही त्या सर्व पूर्ण करायच्या. तर ते सर्व डोक्यामध्ये त्यावेळी आलेलं माझ्या थोड्या मिनिटासाठी. तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा भूमीला हातात घेतलं तेव्हा कसं वाटलं? तेव्हा तर पहिलं मी अक्षरशः रडली, खूप रडली, खूप आनंद झालेला. बऱ्याच काळानंतर आणि दोन मिसकॅरेज मिसकॅरेजेस नंतर झालं होतं, त्याच्यामुळे तो त्या क्षणापर्यंत धाकधूक असेल ना, अगदी बाळ हातात बाळ येईपर्यंत. हातात येईपर्यंत. सगळ्यात जास्त साथ कोणाची जाणवली या काळात? प्रेग्नन्सी म्हणा, डिलिव्हरीच्या काळात असं एक माणूस आपलं हक्काचं असतं किंवा जे आपल्याला नेहमी सांगत असतं की सगळं छान होणार आहे, सगळं छान होणार आहे, असं एक कोणी होतं का? हे त्यांनीच सांगितलेलं मला, नाही जे काय होईल ते नीट होईल, नको काय हे करूस. त्यामुळे त्यांची साथ वाटायची. हा. ओके, ग्रेट. भूमीसाठी काय प्लॅन्स आहेत? तुम्ही काय स्वप्न पाहिली आहेत? काय करावं तिने, असं काय वाटतं तुम्हाला? स्वप्न अशी आत्ता तरी काही डिसाईड नाही, पण मी हिला सांगितलं होतं की मला तिला मिलिटरीमध्ये टाकायचं आहे. बर. बघू आता हिची काय इच्छा आहे, पण माझं तर प्लॅन्स क्लिअर आहे. आणि तुम्हाला काय वाटतं? सेम. सेमच वाटतं. हा, पण शेवटी तिचं पण आहे, तिला जे बनायचं ते. ओके. हाय, बरं वाटतं का? छान वाटतंय का तुला? मी असं ऐकलंय की तू खूप गमती जमती केल्या आहेस या जगात आल्यानंतर. काय बरं, आपण आईला विचारूया, काय काय गमती जमती केल्या आहेत भूमीने? आम्ही एक दिवशी मॉलमध्ये गेलेलो आणि ती पण होती. बर. आणि सगळीकडे लाईट बीट बघून, सगळी माणसं बघून ती अक्षर एवढी किंचाळायला लागली ना, खूप जोरजोरात किंचाळायला लागली. घाबरून का? नाही, आनंदाने. बर. तर सगळी माणसं असे बघायला लागले आमच्याकडे, माझ्याकडे आणि माझी काकांची मुलगी होती तिच्याकडे की तुम्ही काय करता हिला? हा, काय करते ही का ओरडते. बर. मग शेवटी आम्ही मॉलमधनं बाहेर निघालो. अरे, तू मॉलमध्ये नाही जाऊ दिला आईला? शॉपिंग नाही करू दिली? अजून काय गंमत जम्मत केली भूमीने? ती सगळ्यांचे केस सोडायला जाते. बर. कोणाचे पण केस भेटले की ओढायचे. अनोळखी लोकांचे पण केस ओढते? अनोळखी लोकांचे पण. बर. कालच आम्ही असंच फिरायला गेलेलो, तिथेही तिने तेच केलं. मी ह्यांच्याबरोबर फोनवरती बोलत होती आणि तिने तोपर्यंत त्या मुलीचे केस एवढे ताणून पकडले, ती मुलगी ओरडायला लागली, तेव्हा मी तिच्याकडे बघितलं. असं केलं तुम्ही भूमीजी? वा वा वा, एकंदर मजा चालू आहे ताईंची, हो ना? आणि आता आपण तिच्या आजी आजोबांची गप्पा मारूया. सगळ्यात आधी सांगा आजी, गुड न्यूज कळल्यावर कसं वाटलं? गुड न्यूज करायच्या नंतर फार आनंद झाला मला, कारण दोनदा ते मिसकॅरेज झालं होतं तिचं. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळी राहिली ती, मग व्यवस्थित डॉक्टरचा हे सल्ला घेऊन वगैरे व्यवस्थित हे केलं. पण टेन्शन आलं होतं तिसऱ्या वेळेला कळल्यावर? टेन्शन तर होतं, कारण रोज एक इंजेक्शन द्यावं लागायचं तिला आणि आठवड्याला एक ते वेगळं. त्याच्यामुळे जर असं वाईट वाटायचं की एवढी इंजेक्शन घेते तर पुढे पण सगळं चांगलं व्हावं. जरा 5 महिने 4 महिने 6 महिने असे जाईपर्यंत आम्हाला जरा काळजीच होती तिची की पुन्हा काय असं होऊ नये. नंतर मग आपलं सगळं व्यवस्थित झालं, तर जरा वाईट वाटलं तेव्हा इंजेक्शन घेते. त्याचा काही त्रास व्हायचा का? डिलिव्हरी पण जरा त्रास झाला तिला, 1 रात्र काढली म्हणजे तिला. नंतर मग डॉक्टरांनी हे करून जरा व्यवस्थित डिलिव्हरी केली नॉर्मल. पण ओव्हरऑल भीती वाटत होती की हो, आता ह्या वाटत वेळेला होती. इतकं करतायत तर नीट पार पाडावं, आणि नीट पार ते पाडावं. अर्थात सफल झालं, त्याच्यामुळे आनंदही भरपूर झाला असेल. हो. आजोबा, कसं वाटलं पहिल्यांदा ऐकल्यावर? मस्त मस्त वाटलं. टेन्शन आलं होतं थोडंसं? थोडंसं आलेलं. बर. पण असं वाटलं होतं की आता तिसऱ्यांदा नीट थोडं होईल नाराज सगळं? मी झालेलो होतो, नंतर आनंद. बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं? बाळाला हातात घेतल्याच्या नंतर भरपूर म्हणजे हे वाटलं, आनंद झाला म्हणजे भरपूर. घरात आली ना कन्या. तुम्ही दुसऱ्यांदा आजी झालात? हो, दुसऱ्यांदा. बरं. आणि तुम्हाला मुलगा मुलगी असं काही होतं? काय व्हावं असं नाही. वाटत होतं? काय काय नव्हतं. आजोबा,
आम्हाला काही असलं तरी चालतं आम्हाला. व्हेरी गुड. सुरुवातीला अर्थात ती माहेरीच असेल मुलीला घेऊन आल्यानंतर हॉस्पिटलमधनं. हो. मग रात्री जागरण व्हायची का? थोडी व्हायची थोडी व्हायची. जशी मध्ये मध्ये, नाही तर ती झोपायची व्यवस्थित. झोपायची. मग रात्रीची ड्युटी कोणाची असायची? मी असायची तिच्यावर. आणि आजोबा जागायचे का? जागे असं हो, जागे तुम्ही पण असायचे. जागायचा? जागी यायची. अरे वा. मग सगळे मिळून खेळवायचं. हो. मग बरेच दिवस आपल्याकडे बाळ असलं की मग मुलीला परत पाठवताना पुन्हा एकदा वाईट वाटतं. हो, वाईट. तसं वाटलं होतं का सासरी हो. जाताना? की बाबा आता ती कशी करेल पुढे, घरी गेल्यानंतर ती एकटीच राहते ना, आणि तिचे मिस्टर असतात. बरोबर. मग आता नंतर मग मी सांगितलं तिला, मग आम्ही जात होतो थोडे दिवस, म्हणजे असं मध्ये मध्ये असं. त्यानंतर पुन्हा येत जात असं चालूच होतं. त्याच्यामुळे काय एवढं हे वाटलं. पण तुम्ही जवळही राहता एकमेक, हो. जवळच आहे. त्यामुळे बरं पडतं. हो. बरं, काय गमती जमती सांगाल भूमीच्या? काय काय करते, काय काय करायला आवडतं तिला? भूमीला असं हसायला वगैरे जास्त आवडते. बर. आणि खेळते आणि वगैरे. घरभर लोळत राहते. घरभर लोळत. हातरून एका साईडला, ती एका साईडला. असं करते. हो. बरं, काही एखादं गाणं लावलं की नाचते का, किंवा असं काही जाणवलंय का हो तुम्हाला? हो, हसते वगैरे ती. बर. पाय वगैरे उडवते जरा. पाय वगैरे उडवते गाणी लावली तर. तुमची काही स्वप्न आहेत का भूमीसाठी? काय वाटतं मोठं होऊन तिने काय करावं? जसं तिच्या आई वडिलांना हे व्हायचं असेल त्यात हे करतील ना. त्यांना जे हवंय ते करा. हो. पण तुम्ही असं काही नाही की तिने मला तेच असं करावं. वाटतंय की बाबा शिकून मोठं व्हावं मुली. शिकून मोठं व्हावं. आजोबा तुम्हाला काय वाटतं? तेच. तेच वाटतं. आजोबा सगळं तेच वाटतं जे आजींना वाटतं. असा खरंच स्वभाव आहे यांचा. आई म्हणतात ते सगळं हो. अच्छा, म्हणजे या डॉन आहेत. असं आहे तर मला असं आतून खबर मिळाली आहे की डॉन गाणं पण म्हणतात. तर एखादं भूमीसाठीचं खास किंवा तुमच्या नातींसाठीचं खास गाणं आम्हाला पण ऐकायला आवडेल, हो की नाही? आता म्हणावं. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. क्या बात है. डॉननी अंगाई गायल्यावरती भूमी रात्रीची फारशी जागलीच नाही. आता एका महत्वाच्या भागाकडे आपण वळणार आहोत. बऱ्याचदा आपण मुलांचं संगोपन करत असताना काही गोष्टी बरोबर करतो, काही गोष्टी नाही बरोबर करत, पण आजूबाजूची लोक फारसं त्याच्याबद्दल बोलून दाखवत नाहीत, कारण त्यांचं मुलं आहे ते बघून घेतील असा आपण विचार करतो. पण प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी असतं जे सांगावंसं वाटतं, बदलावंसं वाटतं. तर तुम्हाला संधी देतोय, तुमच्या मनातलं तुम्ही यांना बोलून दाखवू शकता. आम्ही या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला, फक्त यांना काहीच बोलायची परवानगी नाहीये, यांना फक्त रिॲक्ट करायचंय. आपण कसं व्हॉट्सअपवरती रिॲक्ट करतो तर तसंच रिॲक्ट करायचं. या तुमच्या प्रतिक्रिया. थँक्यू. आणि होऊन जाऊ द्या. कोण सुरुवात करतंय? ती तिला दम देते ना. तुमची लेक नातीला दम देते. हो, नातीला दम देते. ते दम देऊ नये ती. दम देऊ नये. तुम्ही तिला दम दिला होता का लहान असताना लेकीला? मग तिने का देऊ नये? असंच असतं बघा, नातवंड झाली ना की अजिबात रागवायचं, ओरडायचं नाही. मग कशी शिस्त लावायची? बरोबर आहे की नाही? काय प्रतिक्रिया तुमची? आभारी आहे. तुम्हाला पण असं वाटतं दम द्यायला नको? हो, मला पण तसंच वाटतं. तुमची काय प्रतिक्रिया? अजून कोणाला काय सांगायचंय? ते जास्त पार्टी विटीला वगैरे जास्त बाहेर असतात वगैरे, तर तिला टाइम जास्त देत नाही. का हो? हा, थोडं मित्रमंडळी जास्त आहेत, अच्छा. त्यामुळे कधी महिन्यातून 1-2 दिवस शनिवार वगैरे तिला मी ऍडजस्ट करायला सांगतो. थोडं मित्रांबरोबर टाइम घालवतो. कारण मग मित्र आता काय पण तुमचं सजेशन काय नको असं करायला? हा, मग असं नाही करायला पाहिजे, टाइम दिला पाहिजे. टाइम दिला पाहिजे. काय बरं रिॲक्शन तुमची? थोडा सॅड होईल. कारण या पण गोष्टी प्रयत्न होतील. नक्की प्रयत्न करेन, ओके. पण चान्सेस कमी आहेत. महिन्यातनं 1.5 दिवस आपण असं सेटलमेंटवर येऊया. तुझं नाही, माझं नाही, 3चं आपण 1.5 करू. नक्की. आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे? भाऊ राया, धन्यवाद. मावशीबाई काय म्हणताय?
ताईने इथे बेबीला घेऊन खूप टाइम यावे. ती खूप कमी येते इथे, तर आम्हाला बाळासोबत खेळायला नाही भेटत, म्हणून तिने जास्त यावे आमच्या जास्त घरी. यावं. काय वाटतं, ताई येत नाही का ते पाठवत नाहीत? त्यांनी पाठवायचं तिला, म्हणजे ती येईल. असं आहे होय. चला प्रतिक्रिया काय सांगा बरं. सॅड झालं हो, का हो? कारण सोडवत नाही आता बायकोला आणि मुलीला. तुमची काय प्रतिक्रिया? त्यांना ना प्लीज सोडा. सगळ्यांच्या मनातलं आपण ऐकलंय. आय एम शुअर तुमच्याही मनात एकमेकांबद्दल बऱ्याच गोष्टी असतील, राहिलेल्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, कौतुकाच्या गोष्टी. तर या निमित्ताने सगळ्यांच्या साक्षीने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमीच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल, इथून पुढे काय बदल करणार आहात? आमच्याकडे तरी हातात हात धरून प्रॉमिस करतात. असंच करायला पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? मामा म्हणाला बरोबर आहे, हातात हात असलाच पाहिजे. ओके, प्रॉमिस करतो आजच्या तिलाच प्रॉमिस करतो तुला की जास्त वेळ देईन आणि दोघांनाही सुखी ठेवेन जोपर्यंत सोबत तुमची आहे माझ्यासोबत आणि मी तुमच्यासोबत आहे तोपर्यंत. काय सांगाल, काय प्रॉमिस कराल? जशी आहे तशीच राहीन मी. कारण मी तर परफेक्टच आहे. बरं, भूमीच्या साक्षीने तिच्या आईबाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर आपण तुमच्याबरोबर जो खेळ खेळणार आहोत तो मी तुम्हाला समजावून सांगते. इथे एक छोटं बाहुलं आहे अगदी खऱ्या बाळासारखं, आणि त्याला तयार करण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी बाजूला ठेवलेल्या आहेत. रोजच तुम्ही हे सगळं अर्थातच करत असाल भूमीच्या बाबतीत. काजळ आहे, पावडर आहे, एक टोपडं आहे, डायपर, झबलं आहे, तिथे मोजे आहेत, एक टॉवेल आहे जो आपण त्याला वरतून गुंडाळू शकतो. तर ह्या एक 8 गोष्टी इथे ठेवल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला कमीत कमी 6 गोष्टी या बाळाला पूर्णपणे घालून काजळ आणि पावडरच्या केसमध्ये लावून तुम्हाला ते बाळ तयार करायचं आहे, आणि यासाठी तुम्हाला 2 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. ठीक आहे? सोपा वाटतोय ना खेळ? नाही, तो अजिबातच सोपा नाहीये, कारण तुम्हाला तुमचा एकच हात वापरता येणार आहे. मग अशी तुम्ही प्रॉमिस केलं ना, तुमचा उजवा हात आणि तुमचा डावा हात तो एकमेकांच्या हातात असणार आहे. धरा बरं. हा, आता हा असा हात धरून ठेवायचा आणि उरलेल्या एका हाताने हे सगळं मिळून करायचं. ठीक आहे? जर तुम्ही 6 गोष्टी पूर्णपणे घालून बाळाला तयार करू शकलात 2 मिनिटांच्या आत, तर तुम्ही जिंकणार आहात भूमीसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. रेडी? हो. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. सबंध अंगाला पावडर लावायच्या. चाळीस सेकंद झाले. सरळ घालायचे तर 1.5 मिनिटं होत आलंय. उलटय 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 उलटा घातलंय. बरोबर आहे. नाही, एक्झॅक्टली. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बघू बरं जरा काय अवस्था केली बाळाची. तर आपण मोजूया काय काय पूर्ण कंप्लीट केलं. तर पावडर व्यवस्थित लावली 1, काजळ व्यवस्थित लावलं 2, 3 मोजे नीट घातलेत, 4 डायपर नीट लावलंय, 5 त्याच्यावर पॅन्ट घातली आहे, आणि 6 टोपडं नीट लावलंय. भूमीसाठी तुम्ही जिंकला आहात झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण.
छोट्याशा भूमीला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही बरं वाटलं असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.